नोंद करून घ्यावी. स्पर्धेसाठी व्यवस्थित गटाप्रमाणे नोंद करून घ्यावी. तेव्हा आलेल्या सर्व स्पर्धकांनी आपल्या नावाची नोंदणी दारावर नोंदणीची व्यवस्था. नाव नोंदवल्याशिवाय इथे आम्हाला माहीत पडणार नाही. तेव्हा सर्व स्पर्धकांनी दारावर नाव नोंदण्याची व्यवस्था. मार्गदर्शन लाभलेले आहेत. परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेल्या किरणताई वडूळकर या संगीत शिक्षिका आहेत आणि तसेच काशीकर आभूषण व्यासपीठावर उपस्थित राहावं. सर्व पाहुणे मंडळींना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रमुख पाहुणे म्हणून आयोजित सर्व पाहुणे मंडळींचं तसेच सर्व स्पर्धक आणि त्यांच्या राशी आशिष जैन पाहुणे मंडळींना विनंती करतो. तसेच परीक्षकांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करणे अगत्याचं ठरतं. गेल्या अनेक वर्षापासून अध्ययन समाचार तसेच निजर वर्ल्ड आणि काशीकर आभूषण तर्फे बाल श्रीकृष्ण सदाव स्पर्धा अर्चनाताई लहाने यांना त्या पूजन करत आहेत. स्पर्धकांनी आपला आवाज कमी ठेवावा. सुंदर असं श्रीकृष्णाचं पूजन येथे होत आहे. संपूर्ण जगावर आपलं अधिराज्य असलेलं अनेक लाखोंच्या करोडोच्या लोकांच्या मनावर अधिराज्य असलेला श्रीकृष्ण हा अनेक नावांनी आपण ओळखतो. प्रांतानुसार त्याचं नाव वेगवेगळं जरी होत असलं तरी श्रीकृष्ण परमेश्वर म्हणून आपण त्यांना मान करतो. असा हा नटखट गोपाळ बालगोपाल कन्हैया माखनचोर अशा अनेक नावांनी अनेक विविध नावांनी आपण त्याला ओळखत असतो. दहीहंडी स्पर्धा असो किंवा बाल जन्माष्टमी असो ती संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरी केल्या जाते आणि श्रीकृष्णाची भक्त जगामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ती केवळ भारतातच साजरी होत नाही तर पृथ्वीच्या या अनेक सर्व बाया आपल्या लहान मुलाला जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपाळाकडे रूप देतात. त्यांच्याकडून ती तशी अपेक्षा करतात आणि त्यालाच एक साकार रूप देण्यासाठी अध्ययन समाचार शिवा फर्निचर वर्ल्ड आणि काशीकर आभूषण तर्फे हा कार्यक्रम नित्यनेमाने आयोजन केला जात असतो. आणि अशा पद्धतीने पाहुण्यांचे दीप प्रज्वलन केलं. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं.
मुख्य जिंकीताई खंडेलवाल इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मी शब्दसुद्धा स्वागत करतो. आणि त्या मंडळी श्रीकृष्णांच्या मूर्तीचं पूजन केलं. यानंतर मोठी जी मूर्ती आहे श्रीकृष्णाची, त्या मूर्तीला हार पण पाहुणे मंडळींच्या तर्फे होत आहे. सर्व पाहुणे मंडळी उपस्थित झालेली आहेत. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गोपाल कृष्ण महाराज की जय. नुकतंच मोठ्या मूर्तीला हार अर्पण करण्यात आलं. पाहुणे मंडळी पाळण्यामध्ये असलेल्या श्रीकृष्णाला सुद्धा हार अर्पण करीत आहेत. आणि नुकतंच दीप प्रज्वलन करण्यात आलं. तसेच महानुभाव पंथामध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चंद्रकांत स्वामी यांना तत्कालीन फक्त नारळाने गोळा गुंफून त्यांना प्रवेश अर्पण करत होते. सर्व मंडळींनी पाहुणे मंडळींनी त्या पाहुणे मंडळींचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या इथे उपस्थित झाल्या. म्हणून मी स्वागतासाठी सुरुवात करतो. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या एका टाळ्या वाजवून स्वागत करतो. पुष्पसुंदांनी आणि शब्दसुंदांनी आणि टाळ्यांनी सुद्धा स्वागत झालं पाहिजे पाहुण्यांचं. त्यानंतर राशीताई आशिष जैन यांचं स्वागत शिखाताई शुक्ला करतील अशी मी त्यांना विनंती. त्यांचं स्वागत. त्यानंतर सुशीलाताई गडू अध्यक्षा, तसेच किरणताई श्याम मालू. तसेच व्यासपीठावर उपस्थित तसेच आता या कार्यक्रमाचे दुसरे प्रशिक्षक परीक्षक आता या कार्यक्रमाचं उत्कृष्ट संचालन करणारे कला शिक्षक हरीश भुटनाईक सर आणि या ठिकाणी नोंदणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. मी परत एकदा सर्व स्पर्धकांना विनंती करतो की त्यांनी व्यवस्थितरित्या आपल्या नावाची नोंदणी करून. आपल्या जवळ कृष्ण बसलेले आहे आणि त्या कृष्णाचा जय जयकार कराल तर ते शांततेनं बसतील, नाहीतर ते तुम्हाला म्हणतील चला घरी. म्हणून श्री गोपाल कृष्ण महाराज की चला. म्हणजे आपल्या कृष्णाचा आपण जय जयकार या ठिकाणी केलेला आहे. अध्ययन समाचार आणि शिवा फर्निचर वर्ल्ड तसेच काशीकर आभूषण आणि गोल्डन स्टील स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं गेल्या 7 ते 8 वर्षापासून श्रीकृष्ण बाल सजावट मानल्या जाते. हा ग्रंथ 1 नंबर मानला जातो. आणि त्याचप्रमाणे भगवान कृष्णांनी दिलेला संदेश म्हणजे कर्मण्यवादी व्हा, कर्म करा, योग्य कर्म करा, म्हणजे तुमच्या जीवनात यश निश्चितच मिळेल. म्हणून तेच विचार आणि ते संस्कार आपल्या चिमुकल्यावर व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन आपण करत असतो. आजच्या या कार्यक्रमाला आलेल्या सर्व अतिथींचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाला गेल्या 7 ते 8 वर्षापासून परीक्षक म्हणून असणाऱ्या किरणताई वडुळकर या ठिकाणी आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे शैलेश भाऊ लोखंडे आमचे मित्र, तसेच हरीश भाऊ फुटनाईक आणि तसेच संजीव भाऊ लहाने आणि सर्व प्रायोजक आहेत. शिवा फर्निचर वर्ल्डचे संचालक असतील कमलेश धावराणी, ओम धावराणी, तसेच विवेक काशीकर आभूषणचे संचालक. त्याचप्रमाणे सर्व स्कूलचा गोल्डन स्पीचच्या सर्व स्कूलच्या शिक्षिका ज्यांनी सुंदर अशी कमी वेळेत रांगोळी छान काढली येते आणि कार्यक्रमांचं आयोजनासाठी
करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानंतर हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमाच्या पुढच्या संचालनासाठी मी जास्त वेळ घेणार नाही, आणि कारण की आपल्याला हा कार्यक्रम लहान मुलांचा कार्यक्रम महत्वाचा आहे. कारण भगवान कृष्णाने सांगितलेल्या गीतेच्या उपदेशातून कुठलीही परिस्थिती असो, दुःख असो, आनंद असो, या सुख दुःखाच्या प्रसंगातही आपण समान राहिलो पाहिजे, निश्चित राहिलो पाहिजे. कितीही अडचणी आल्या आणि कितीही आनंद झाला तरी आपण विचलित व्हायला नको, असा विचार भगवान कृष्णाने दिला आहे. आणि तो विचार आपल्याला इथून घेऊन जायचा आहे. खरं तर दह्यांडी स्पर्धेतून भगवान कृष्णाने सर्व धर्म समभावाचा संदेश दिला आहे. सर्व जातीपाती एकत्र आहे, तो म्हणजे मानव धर्म. आणि सर्वात पहिला हा सामाजिक क्रांतीचा जो विचार केला आहे तो सर्वात आधी भगवान कृष्णाने गोपाळ काल्याच्या माध्यमातून दिलेला आहे. सर्व वृंदावनमधले सर्व जाती धर्माचे मुलं एकत्र होऊन त्यांनी आणलेला प्रसाद एकत्र करायचा आणि तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचा. त्याच वेळेस दिलेला हा भगवान कृष्णांचा संदेशच आपल्याला सर्वत्र लहान मुलांवर संस्कार म्हणून द्यायचा आहे. जातीपातीचे बंधन तोडून आपण चला एक भारत देश निर्माण करू, असा हा संदेश या कार्यक्रमातून द्यायचा उद्देश खऱ्या अर्थाने आहे. जे परीक्षक आहेत किरणताई गोडकर या संगीत शिक्षिका आहेत, तसेच संपूर्ण कला क्षेत्रामध्ये त्यांची कलेवरती अवगत आहे. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी इथल्या बाल सजावट श्रीकृष्णाला निवडण्यासाठी त्या तत्पर आहेत. त्यानंतर दुसरे परीक्षक आहेत श्री शैलेश भाऊ लोखंडे सर, ते सुद्धा कला शिक्षक आहेत. त्यांची कला सुद्धा आपल्या परिसरामध्ये भरत असते. आणि धन्यवाद.
श्रीकृष्णाविषयी आस्था, कुतूहल आणि उत्सुकता आपल्या भारतीय समाज मनावर अधिराज्य करते आहे. शेकडो पिढ्या झाल्या, कुणी म्हणतात समाजकारणी आहे. अशा हजारो शब्दांविषयी चर्चा आपण हजारो पिढ्यांपासून करत आलेलो आहोत. भारतीय मनाचा ठाव घेणारा, मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा आणि त्या अंगांचा उभा आडवा छेद घेऊन मानवी धारणा निर्माण करणारी संस्कृत प्रगल्भ संस्कृती या श्रीकृष्णाला तरी कोणत्या ना कोणत्या अँगलने, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने श्रीकृष्णाला मानावं. भगवान श्रीकृष्ण महाराज की. पहिला जो आहे तो वयोगट. स्पर्धकाने आपलं नाव, आपलं वय आणि प्रमाणपत्र सुद्धा दिलेलं आहे. एकदा परत या शाबास. गावाचं नाव सांग. बढिया बढिया. खऱ्या अध्ययन समाचार शिवा फर्निचर बोर्ड आणि काशीकर ऑफिसरतर्फे देण्यात येत आहे. एकदा खरंच टाळ्या वाजवा. यानंतरचा स्पर्धक आहे रेणू सागर गोरले. जुळे आहेत रेणू सागर गोरले, अनु सागर गोरले. अनु रेणू सुषमा चेहरे बा निरागस आहे. छान. बालगोपाळांची ही जी लीळा आहे खरोखरच त्या आया धन्य आहेत ज्यांना लहान मुलं आहेत आणि त्या आया ज्या आहेत त्या सतत आपल्या या गोपाळांच्या लीळेत मग्न असतात दिवसभर. त्यात आनंद घ्या. व्हेरी गुड गुड व्हेरी गुड. सुंदर असं बाललीळांचं विलोभनीय दर्शन आपण आता आपल्या या सभागृहात घेत आहोत. अनु आणि रेणू दोन्ही ट्विन्स आहेत. त्यांनी आपल्या बोबड्या भाषेमध्ये त्यांचं नाव सांगितलं. अतिशय सुंदर. या लहान बालगोपाळांची लीळा त्यांचं श्री शेट्टे आपल्या समोर. छान छान बढिया सुंदर. कुमारी श्रीने आपलं अभिनय सादरीकरण केलं. अतिशय सुंदर. छोटे बॉल या भाषेमध्ये, बोबड्या भाषेमध्ये तिचं प्रेक्षकांना दिसलं पाहिजे. Das Monster. कृष्ण
मायरा लुल्ला त्यासमोर अतिशय छान सादरीकरण केलं. मी ओम भाऊ थावरानी यांना विनंती करतो की या मायराला त्यांच्या हा स्पर्धकाला प्रमाणपत्र तसेच खाऊ सुद्धा भेट देण्यात येत आहे. एकदा टाळ्यामधून परत स्वागत करावं. धन्यवाद. पुढचा इकडे बघ. यांच्या हस्ते टाळ्या वाजवा या लहान बालगोपाळासाठी. छान बढिया. माझं वय आहे 5 वर्ष. मी मराठी धोरण केलं. या स्पर्धकाला राम तिवारी यांच्या हस्ते आपण प्रमाणपत्र आणि खाऊ भेट देऊ. ओके, या नाव सांग बेटा. प्रमाणपत्र आणि खाऊ देत आहेत त्याला भेट. धन्यवाद. भक्ती पाषाण करते. लाल की बढिया. तुम्ही थोडेसे ताई ताई थोडेसे तुम्ही बाजूला उभे राहा. तुम्ही तिकडून जा ताई. तुम्ही बसून राहा. बसून राहा. व्यासपीठाच्या समोर यावं. धन्यवाद. बढिया. स्पर्धेसाठी विनोद काशीकर आभूषणतर्फे चांदीची मूर्ती आणि बासरी सुद्धा प्रथम द्वितीय आणि बढिया. बढिया. एकदा स्वागत करूया. मित्रांनो, अतिशय छोटे छोटे बाल आरोही निर्मल तांबे.
बोलला नाही. Morning everybody, my name is Parallel Bharatiye. I live in Hara. My school name is Golden Kids Public School. मैं आपको कुछ सुनाना चाहती हूँ, क्या आप सुनेंगे? राधा 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 राधे कृष्ण 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 राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण जंगल का है पलना रेशम की है डोर वृंदावन में झूला झूले नटवर नंद किशोर वृंदावन में झूला झूले नटवर नंद किशोर झपक दुलाती मैया झपक के आंचल माथे पे टीका सोहे आंखों में काजल सखिया रे विवरैया यशोदा करे जोर वृंदावन में झूला झूले नटवर नंद किशोर वृंदावन में झूला झूले नटवर नंद किशोर देखिए यशोदा मैया मन मन फूले आज कन्हैया मेरा झूला झूले आज खुशी है छाई गोकुल में चारों ओर वृंदावन में झूला झूले नटवर नंद किशोर वृंदावन में झूला झूले नटवर नंद किशोर कुंज बिहारी की श्रीधर कृष्ण मुरारी की गले में वैजयंत मन के कुंडल जनकाला आनंद के आनंद नंद सुनाला गगन समांग कांति काली राधिका चमक रही आली रतन में थारे वनमाली कमर सी अलग कस्तूरी तिलक चंद सी झलक ललित छवि श्यामा प्यारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी शांति कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की सॉरी एवरीबॉडी आता है मैं याद करके आपको और बढिया. यानंतर पुढचा स्पर्धक आहे अखंड प्रभु नटखट काका गोल्डन किड्स पब्लिक स्कूल परतवाला यानंतरचा स्पर्धक आहे किशान गणेश वर्मा. मेरा नाम किशा गणेश वर्मा राधे राधे मेरा गाना शमशेर शर्मा हंसी घोड़ा पालती चोर करे रहती सुंदर. बढिया. अध्ययन रोडे यांच्या हस्ते आपण या स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि खाऊ म्हणून भेट देऊ. अध्ययन रोडे यांच्या हस्ते. यानंतरचा स्पर्धक आहे लावण्य तांबे तालुका अचपूर जिल्हा अमरावती पिंपळ 44406 बढिया बढिया. हा स्पर्धक पॅन्डेमिक पिरियडमुळे आणि परत एकदा ही सुरू झाली. यानंतर मी मोठा गट सुरू करत आहे आणि मोठ्या गटाची स्पर्धक तयार होतील असं माझी अपेक्षा आहे. म्हणजे पहिलं नाव घेतो तुम्हाला भक्ती. ही भक्ती बाल गोपाळाचं रूप धारण करून आपल्या समोर सादर होत आहे. एकला स्कूल Full name is Little Rose International.
सादर केलं. यानंतर दुसरा स्पर्धा मी या पंचक्रोशीतून अनेक स्पर्धक येथे उपस्थित झालेले आहेत. प्रवीण फुलका अध्ययन समाचारा करून मला कृष्ण बनण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हत्ती गोला पालकी जय गंग्याला हत्ती गोला पालकी जय गंग्याला. अतिशय सुंदर. तर्फे ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. स्पर्धेचा निकाल त्यात लागलेला नाही. माझं नाव आहे मनस्वी दिनेश उगळे. मी राहते परतवाडा गुरुकुल कॉलनी. माझं वर्ष आहे 8 वर्ष. माझं स्कूलचं नाव आहे सिक्रेट हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल. कुमारी स्वरा राजेंद्र भडाके. परीक्षकांनी नाव नोंदून घ्यावं. कुमारी स्वरा राजेंद्र भडाके. स्वरा. माझे नाव स्वरा भडाके. माझा स्कूल नेम इज लिटिल रोज इंटरनॅशनल स्कूल एकला स्कूल. बाई दूध टाकाता रोनी बाई माझ्या का दुधाचा नाही पाणी. छान छान सुंदर. मी माझ्या शाळेचे नाव सुबोध हायस्कूल असे आहे. हाती घोड्या पालखी जय गंग्याला. छान. वा वा बढिया. मी स्वागत करूया आपण या स्पर्धेला. I am studying in a second standard. My school name is Jewel Convent. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. यश ठाकुरदास. यश. मेरा नाम है नमन विक्रमलुल्ला. कोई करे मुझे माखन शो, कोई करे मुझे नंद किशोर, कोई करे मुझे गोविंदा, कोई करे मुझे गोपाल, कोई करे मुझे मुरारी, कोई करे मुझे हरि, कोई करे मुझे मोहन, कोई करे मुझे मनोहर, कोई करे मुझे वासु.
बक्षीस वितरण करण्यात येणार आहे। यानंतरचा स्पर्धक आहे मेरा नाम है यशमुल्ला, मैं बना हूँ लीलाधर कृष्णा। मैं आप सभी के सामने मेरे बाल समय की कार्यवत की कहानी लीला बता रहा हूँ। अंकुश रितेश सावरकर या स्पर्धकांना उपस्थित राहावं। सेकंड स्टँडर्ड US Convent Ajalpur. Thank you. Piyush Vilaskar. My school name is Golden Gate Public School. My live in Paratwala. My school name is Golden Gate Public School. Hati Ghoda Parki Jai Kanhaiya Lal. My name is Yom Suraj Shukla. My school name is Golden Kids Public School. मैं कान्हा हूँ, रस रसैया बंसी बजैया, सबके दिलों का कान्हा। अब तू मेरा पालतू जय कन्हैया लाल की। My name is Manasvi Amol Thackeray. I study in third standard. My school name is Golden Kids Public School. मैं गाना हूँ, मेरे कई रूप हैं। मैं कभी माखन चोर बन जाता हूँ, तो कभी गाय वाला बनकर गाय चलाता हूँ, तो कभी उंगलियों पर पर्वत उठाकर लोगों की रक्षा
कई सारे अवतार हैं। राम अवतार, नरसिंह अवतार, कृष्ण अवतार और कृष्ण अवतार में मैंने सबसे ज्यादा लीला दिखाई है, इसलिए मुझे लीलाधारी कृष्ण कहते हैं। अब मैं आपके सामने छोटा सा नृत्य पेश करूंगी, क्या आप देखना चाहेंगे? पानी घागर उतार रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उतार रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या काना बाळा. अतिशय नमस्ते मॅडम. शुभम, माझं नाव शुभश्री गोपाळ खडसे. सुरू आहे बेटा, सुरू आहे, तू बोल फक्त. माझे गाव जळगाव पंढरपूर, तालुका अमरावती, तालुका जिल्हा अमरावती, तालुका अचलपूर. जग जग जब जब घर में आनी होती है तब तक मैं जन्म लेता हूँ. आगे ऐसा होता है, आगे भी ऐसा ही होता है. धन्यवाद. यानंतरचा स्पर्धक आहे मनवा मनवा मंगेश सोना. हिरणवाड
त्यांनी यानंतरचा स्पर्धक आहे आयुष सचिनराव जयसिंग पुढे. My name is Ayush Sachin Jaisingpure. I study 5th standard. I live in Suryapuram. जन्म कर्म समिति में योति तत्वता तत्वादेन पुनर्जन्म नेति मामेति सौर्जनम. हे अर्जुन, मेरे जन्म और कर्म दिव्य अर्थात निर्मल और अलौकिक है. इस प्रकार जो मनुष्य तत्व से जान लेता है वह शरीर को त्याग कर जन्म को प्राप्त नहीं होता, किंतु मुझे ही प्राप्त होता है. भैया हे करतो की 4 व्हीलरची चाबी हरवलेली आहे. एका My name is Sonakshi Prakash Shinde. I study in class 4th standard. My school name is Golden Kids Public School. I am studying class 4th standard. मधुबन में गलेला किसी को किस मिले, कभी मुस्कान कभी चले कभी बात करे, राधा के जले राधा के जले. थैंक यू. हाथी घोड़ा पार्टी जय कड़ियाला. अरे वा सुंदर. My name is Mahi Bajrang Bhatia and I study in class 4. Today I live in Paratwada. संग मुझे करता है, संग मुझे लड़ता है. राम जी कृपा से मैं बची राम जी कृपा से. थैंक यू. In class 4th, my school name is Golden Kids Public School. आलसी को विद्या कहाँ और अनपढ़ मूर्ख को कहाँ, निर्धन को मित्र कहाँ और अमित्र को सुख कहाँ. थैंक यू. हाथी घोडा पालकी जय कन्हैयालाल. स्पर्धक आलेले आहेत. आणखी कुणाचे नाव आले येऊन नोंद करून घ्यावी. I study in class 4. My school name is Golden Kids Public School. I live in Paratwada. I am 10 years old. सुप्रभात अद्वान्या और मेरे प्यारे दोस्तों, मैं गाना हूँ. मेरे कई रूप है. मैं कभी माखन जो बन जाता हूँ तो बड़ी वाला बनकर गाय चराता हूँ, और कभी उंगली पर पर्वत उठाकर लोगों की रक्षा करता हूँ. अरे कभी बांसुरी बजाकर गोपियों के साथ राज रचता हूँ. मैं तो केवल प्रेम के वश में हूँ. जहाँ मुझे और दीपक जलाते वो वस्तु दिखाई देने लगती है, उसी प्रकार अगर मुझे देखना हो तो केवल प्रेम भक्ति का दीपक जला मुझे वहीं खड़ा पाऊँ. यही मरम जान है. जब जब इस धरती का नाश यानंतर तिकडे स्वीट म्हणजे बुद्धी के बाल म्हणून एक स्वीट आहे. मागून ते त्यांनी त्याचा आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा. पालकांनी घेतला तरी चालते असा. सागरी आशिष श्रीवादे. अरे वा, छान, बढिया. स्पर्धक निघाला घरी पाहू घेऊन. छान. आपल्या समोर छोटा स्पर्धक आहे. छान
सर्वांनी प्रमाणपत्र त्याला भेट द्यायचं आहे. ठीक आहे. मी यांना सूचना करतो की त्यांनी सर्वांनी व्यासपीठावर दहीहंडी फोडण्यासाठी यावं. विचारपीठावर सर्व बाल स्पर्धकांनी आपल्याला दहीहंडी फोडायची आहे. सर्व स्पर्धकांना जे जे स्पर्धक होते त्या स्पर्धकांनी विचारपीठावर यावं अशी सूचना विनंती. सर्वांनी लक्ष द्या. सर्व पालकांनी आपल्या कृष्णाला या विचारपीठावर आणायचं. सर्व कृष्णांना आपल्या कार्यक्रम भगवान श्रीकृष्णांना विनंती आहे की त्यांनी कृपया उत्सवात सहभाग घ्यावा आणि उत्कृष्टरित्या त्यांनी आनंद साजरा केला. यानंतर आपण सर्व पाहुणे मंडळी यामध्ये निशाताई मदत जाधव, प्रतीक्षाताई गजानन गुरुसे, चंचलताई भरत अग्रवाल, डॉक्टर श्वेता पद्मा विचारपीठावर तसेच किरणताई वडूरकर आणि शैलेश लोकरे परीक्षक यांनी सुद्धा विचारपीठावर उपस्थित राहावं. सर्व पाहुणे मंडळींनी आपला फोटो पटकन काढून घ्यायचा आणि कृपा त्यांनी मागे थांबावं कारण कॅमेरामॅनला फोटो काढायचे आहेत. ज्या पालकांचे फोटो काढून झाले त्यांनी मागे. बालकृष्ण महाराज की, भगवान श्री कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की. सर्वांनी
यानंतर सीमाताई रुपेश ढेपे, यानंतर यानंतर डॉक्टर श्वेता, यानंतर पद्मा, उत्कर्ष निलेश भाकरे, उत्कर्ष भाकरे आहे का त्यांच्यावरती? दुर्गा किसनराव अग्राहे या विद्यार्थिनीला बुरंगी, यश कुमार या विद्यार्थिनीला सोनाली दिनेश मुकेश कुमार, व्योम सुरेश शुक्ला, व्योम सुरेश शुक्ला या विद्यार्थ्याला पियुष बेलकर, पियुष बेलकर माही बजरंग बाजिया, माही बजरंग बाजिया पिंपळे, यांना पद्माताई जयसिंगानी यांच्या, यानंतर निशिका बेलकर, नंदनी फळानी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येईल. लावण्या राऊत, राधिका तायडे यांना अर्जुनताई लहान भाऊ भेटले. यानंतर अजिंक्य होराळे, सहभागी झालेल्या सर्व स्पर्धक आणि पालकांचे विशेष आभार आणि अभिनंदन. खरं तर पुरस्काराला फारसं महत्त्व नसतं, सहभाग महत्त्वाचा आहे. कारण की लहान मुलांचा सहभाग आणि त्याकरता राहतो. कारण सामान आणणे आणि त्या मुलाचा मूळ, आपली जी भारतीय संस्कृती आहे त्या भारतीय संस्कृतीचं लहान मुलांना अवगत करून देणं त्या माध्यमातून जैन समाजाने एक कार्य केलेलं आहे. तसंच जितू रोडे यांनी आम्हाला जे आभार मानतो. तसेच गट अ मधून सर्वप्रथम प्रोत्साहनपर कुमारी श्री शेंडे, कुमारी श्री शेंडे हिला प्रोत्साहनपर बक्षीस आहे. त्यानंतर तिसरे क्रमांक, तिचं एक वेळा धोरण टाळ्यावर आपण कौतुक करूया. त्यानंतर तृतीय क्रमांक आहे ईशा गणेश वर्मा. एक वेळा हिचं खूप टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. खूप सुंदर कौतुकास्पद. यांच्या हस्ते ते बक्षीस देण्यात यावं. एक वेळा टाळ्या वाजून तिचं कौतुक करूया. श्वेताताई गोयल आणि तसेच पद्माताई जयसिंगानी यांच्या हस्ते या स्पर्धकाला बक्षीस देण्यात आहे. ब गटाचे जे आमच्या बुद्धीला त्यावेळेला त्या क्षणी जे बरोबर वाटलं ते आम्ही दोघांनी मिळून एकमेकांचं मत जाणून करून घेतलं. आम्ही काही लोक जिंकले याचा अर्थ तुम्ही हरलं असं होत नाही. मेनली हे सगळं पॅरेंट्सनी घ्यायचं आहे मनावर की आपलं मन मागे चाललंय, मागे नाही चाललंय. जे जिंकले आहेत ते थोडे सरस होते, थोडे जास्त अधिक त्यांनी मेहनत घेतलेली होती, त्यामुळे त्यांचा नंबर आलेला नाही. आणि आता नाही, मात्र परफॉर्मन्स सगळ्यात महत्त्वाचा. ज्या राधा इथे आल्या त्यांचेही परफॉर्मन्स चांगले होते. मात्र एक थोडीशी सूचना अशी आहे की आपल्या स्पर्धेचं नाव
बालकृष्ण सजावट आहे, राधा नाही. त्यामुळे दरवेळेला जेव्हा पुढे कधीतरी ती स्पर्धा होईल त्यावेळेला आपण राधा न बनता कृष्ण बनवून यावं. जर त्यामध्ये तसा उल्लेख असता की राधा सजावट स्पर्धा, तर तुम्हाला ते चाललं असतं. म्हणजे राधा पण आपण त्याच्यामध्ये विचारात घेतल्या असत्या. आम्ही राधा शुभश्री खडसे या स्पर्धकाला अतिशय सुंदर कृष्ण होता. मात्र जे काही आम्ही थोडेफार पॉईंट्स घेतलेले होते, अभिनय पण पाहिजे होता, एकूण सादरीकरण. तिचं मेकअप फार सुंदर झालं आहे. तिने मेकअपमध्ये सगळ्यात संगीताताई रोडे यांनी अपर्णाताई रोडे यांनी बक्षीस द्यावं. मुलांचं कौतुक आपण टाळ्या वाजवून करू शकतो. त्या टाळ्या त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, त्यांना बक्षीस महत्त्वाचं नाही. यांचं किरणताई वडूरकर यांचं गेल्या 9 वर्षापासून या उपक्रमात त्या सहभागी आहेत, वेळातला वेळ काढतात. त्यांचं सगळ्याच पाहुण्यांनी या हॅट्रिकवर सगळ्यांनीच तिचं कौतुक करावं आणि तिला बक्षीस प्रदान करावं. सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येत आहे. अतिशय उत्कृष्ट नृत्य या स्पर्धकाने आपल्यासमोर सादर. स्पर्धा अध्ययन समाचार, शिवा फर्निचर वर्ल्ड आणि काशीकर आभूषण तर्फे